स्वामी समर्थ. हम गया नहीं जिंदा है आणि अशक्य ही शक्य करतील स्वामी. या दोन वाक्यांमध्ये श्री स्वामी समर्थांची प्रचिती कळते. ही दोन वाक्य जेव्हा आपण ऐकतो तेव्हा कोणत्याही संकटाला सामोरं जाण्याचं बळ हे शरीरामध्ये आपोआपच येतं. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आणि मित्रांनो, व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचा एक लाईक किंवा सबस्क्राईब आम्हाला खूप जास्त मोटिवेशन देऊन जातं. चला तर मग व्हिडिओकडे वळूया. श्री स्वामी समर्थ महाराज. स्वामी भक्ती एक आध्यात्मिक प्रवास या आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आपण आज या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज आणि पुराणिक बुवा यांची कथा पाहणार आहोत. मला खात्री आहे मित्रांनो, तुम्हालाही श्री स्वामी समर्थ महाराजांची कथा ही नक्की आवडेल. त्यामुळे व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग वळूया आपल्या व्हिडिओकडे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांची शिकवण, बोध, उपदेश हे कालातीत आहेत. चुकीच्या दांभिक गोष्टींना स्वामी कधीही थारा देत नसत. एका प्रसंगात स्वामींनी चुकीच्या गोष्टींवर ताशेरे ओढताना समाजाला उपयुक्त शिकवणही दिली. हम गया नहीं जिंदा है या वाक्यातच विलक्षण जादू आहे. हे वाक्य लिहिलं, ऐकलं किंवा वाचलं तरीही मानसिक समाधान मिळतं, सकारात्मकता येते आणि विस्कटलेलं कामही योग्य मार्गी लागते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या अभयवचनाने तर सर्व भीतीच संपवली आहे, अशी अनेक स्वामी भक्तांची भावना आहे. आजही कोट्यावधी भाविकांना स्वामींचे अनेक अनुभव येतात. स्वामी समर्थ महाराजांची शिकवण, बोध, उपदेश हे कालातीत आहेत. चुकीच्या दांभिक गोष्टींना स्वामी कधीही थारा देत नसत. अशाच एका प्रसंगात स्वामींनी चुकीच्या गोष्टींवर ताशेरे ओढतानाच समाजाला एक उपयुक्त शिकवणही दिली. आता ही शिकवण नक्की कोणती आहे? अशी कोणती गोष्ट आहे जी स्वामींच्या समोर घडली आणि या गोष्टीला स्वामींनी पूर्णपणे विरोध केला? अशी कोणती गोष्ट आहे जी स्वामींना अमान्य आहे? चला तर मग ती गोष्ट जाणून घेऊया. पुराणिक बुवा नावाजलेले प्रबोधनकारक होते. त्यांना आपल्या ज्ञानाचा फार अभिमान होता. आपले ज्ञान अफाट आहे अशी स्वामींना प्रचिती यावी अशी त्यांची खूप इच्छा होती. स्वामी स्वतःहून त्यांना आमच्यासमोर कीर्तन करा असे निमंत्रण देतात. पुराणिक बुवा कीर्तन सुरू करतात आणि म्हणतात, मानवी जीवनात 4 पुरुषार्थ असतात: धर्म, अर्थ, काम, मोक्ष. यात मोक्षाचे फार महत्त्व असते, कारण मोक्षच आपल्याला जन्ममरणाच्या फेऱ्यातून सोडवतो. मोक्ष प्राप्त करायला संतान असावी लागते. निपुत्रिकाला गती मिळत नाही असे सांगत असताना एकाएक स्वामी एकदम संतापून भडकतात. बंद कर तुझी वटवट. अरे, असे असत्य वचन सांगून तू लोकांची दिशाभूल करत आहेस. नारद, शुक्राचार्य, भीमाचार्य हे सर्व निपुत्रिक आहेत. त्यांना काय उत्तम गती मिळाली नाही? तुझ्या कीर्तनाने लोक पुत्रप्राप्तीलाच आपले ध्येय समजतील. ज्यांचं वर्तनच वाईट आहे पण अनेक पुत्र आहेत, त्याला काय गती मिळणार? मोक्ष मिळतो तो अनन्य भावांनी, ईश्वर भक्ती करणाऱ्यांना, सदाचरण आचरणाऱ्यांना, परोपकार करणाऱ्यांना. आमची चुकी झाली जे आम्ही तुला इथे बोलावलं. आणि अशा प्रकारे कीर्तन बंद पडतं. पुराणिक बुवा संतापतात. दुसऱ्या दिवशी पुराणिक बुवा स्वामींना जाब विचारायला येतात. स्वामी निद्राग्रस्त असतात. स्वामींना मऊ गादीवर झोपलेले पाहून पुराणिक बुवांना प्रश्न पडतो की स्वामी संन्यासी असून गादीवर कसे काय झोपतात? पुराणिक बुवा परततात. दुसऱ्या दिवशी पुराणिक बुवा पुन्हा येतात. तेव्हा स्वामी कुठेतरी जायच्या तयारीत असतात. पुराणिक म्हणतात, मला तुम्हाला काही विचारायचे आहे. स्वामी म्हणतात की आम्हाला वेळ नाही, आम्ही शेजारच्या गावातल्या टेकडीवरच्या मंदिरात आहोत. पुराणिक बुवा स्वामींसोबत जातात. टेकडीच्या पायथ्याशी पोहोचता पोहोचता रात्र होते. पुराणिक बुवा फार दमतात.
हाडे गारठतील अशी थंडी त्यांना बेचैन करते. स्वामींना गावात कुठेतरी मुक्काम करू अशी विनंती ते स्वामींना करतात. यावर स्वामी म्हणतात की आम्ही कुठेच जाणार नाही, वाटल्यास इथे विश्रांती घेऊ. स्वामी एका खडकावर निर्विकारपणे विश्रांती घेतात. स्वामी म्हणतात की पुराणिक किती वेळ असे उभे राहणार, त्या दुसऱ्या खडकावर जाऊन विश्रांती घे. पुराणिक त्या खडक्याला स्पर्श करून पाहतात. तो खडक थंडीमुळे बर्फाच्या शिळेसारखा बनलेला असतो. पुराणिक बुवा मनात विचार करतात की मला अंगभर कपडे घालूनही थंडी झोंबते आहे, मात्र स्वामी बर्फासारख्या शिळेवर विश्रांती घेत आहेत. न राहून शेवटी पुराणिक बुवा स्वामींना विचारतात की अहो, एवढ्या थंड शिळेवर तुम्ही असे निर्विघ्न कसे झोपू शकता? यावर स्वामी म्हणतात की अरे, आम्ही संन्यासी, आम्हाला खडकावरच झोपले पाहिजे, मऊ गादीवर कशाला झोपायचे? पुराणिक बुवांना स्वामी अंतर्ज्ञानी असल्याची प्रचिती येते. ते स्वामींना शरण येतात. स्वामी, तुम्ही असामान्य आहात, मीच तुम्हाला ओळखण्यात चूक केली, मला क्षमा करा, अशी कबुली ते देतात. स्वामी प्रेमळ शब्दात त्याला म्हणतात की आम्हाला ओळखण्यात खूप उशीर केला पुराणिक. तुम्ही विद्वान आहात, पण नुसती विद्वता उपयोगी येत नाही, त्याबरोबर श्रद्धा आणि विश्वासही पाहिजे. ज्याच्या ठायी हे असतात त्यांचे हृदय निर्मल असते. अशा निर्मल हृदयातच ईश्वर विसाव्यासाठी येतो. पुराणिक बुवा प्रांजळपणे विस्कृती देतात. कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो, तुम्हाला ही श्री स्वामी समर्थांची कथा कशी वाटली. आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. तुमचा किमती वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आम्ही आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तुमचा दिवस खूप चांगला जावो. श्री स्वामी समर्थ.